महाराष्ट्र बोर्ड 12वीं का रिजल्ट आज घोषित हो गया है। नागपुर के डॉक्टर अंबेडकर कॉलेज में मेधावी छात्रों का सम्मान समारोह आयोजित किया गया, जहां साइंस, आर्ट और कॉमर्स तीनों शाखाओं के विद्यार्थियों ने शानदार प्रदर्शन किया है। महाराष्ट्र बोर्ड 12वीं का रिजल्ट आज घोषित हो गया है। नागपुर के डॉक्टर अंबेडकर कॉलेज में आयोजित सम्मान समारोह में इस वर्ष के मेधावी छात्रों को सम्मानित किया गया। साइंस, आर्ट्स और कॉमर्स तीनों ही संख्याओं में छात्रों ने उत्कृष्ट प्रदर्शन किया। साइंस में प्रथम छात्रों को 93% हासिल हुए, वहीं कॉमर्स में टॉप छात्र ने 96% अंक हासिल किए। आर्ट्स के छात्रों ने भी बेहतरीन प्रदर्शन करते हुए उच्च अंक हासिल किए। कॉलेज प्रशासन ने इस सफलता का श्रेय छात्रों की मेहनत और शिक्षकों के मार्गदर्शन को दिया। इस अवसर पर छात्रों के उज्जवल भविष्य की कामना की गई। प्रियांश संजय देशमुख। बोर्ड्सचं तर एवढं टफ नाही राहत, इझीच राहते। तुम्हाला फक्त जे बुक्स आहे स्टेट बोर्डचे तेच चांगल्याने करायचे आणि त्याचे सगळे जे एक्झाम्पल्स वगैरे आहे तेच करायचे आहे। काही एक्स्ट्रा जास्त करायची गरज नाही। प्रेशर नव्हता, माझे पॅरेंट्स तर खूप सपोर्टिव्ह होते। स्वतःहूनच करत होतो, म्हणजे सेल्फ स्टडी जास्त करायला पाहिजे। टीचर्सचं खूप मोठा रोल होता आणि माझ्या पॅरेंट्सचं पण खूप मोठा रोल होता। त्यांना दिमागातच होता की काही चांगलं करायचं आहे, तर आपोआपच होत होतं ते। एका एक्झामनी एवढं काही होत नाही, तुम्ही समोर अजून पण करू शकता। आतापासून पण मेहनत केली तर अजून तुम्ही पुढे अजून चांगलं करू शकता। खूप 93.5%। मेधावी छात्रों ने अपनी सफलता का श्रेय नियमित पढ़ाई, अनुशासन और शिक्षकों के सहयोग को दिया। छात्रों का कहना है कि उन्होंने लगातार मेहनत और सही रणनीति के साथ तैयारी की, जिसका परिणाम आज इस शानदार सफलता के रूप में सामने आया है। खूप प्राऊड फील करत आहे मी, आणि तो कंटिन्युअस अभ्यास करत होता। कॉलेजचं खूप मोठं कोऑपरेशन आहे याच्यामध्ये आणि त्याची मेहनत आहे। तो कंटिन्युअस अभ्यास करत होता। माझी मुलगी पण ती पण बोर्डाला टॉपरच होती। दोघं पण खूप स्वतः सेल्फ स्टडी करतात आणि कॉलेजचं स्टाफचं कोऑपरेशन खूप जास्त होतं। बोर्डामध्ये क्लासेसचं योगदान काहीच नाही, सगळं काही कॉलेजचंच आहे। जेईमध्ये त्याचा जो स्कोअर चांगला आला त्याच्यामध्ये क्लासचं योगदान। जेईमध्ये पण त्याला 98.8% आहे। मुलांना आतूनच ते फिलिंग आहे, ते कंटिन्युअस अभ्यास करत असतात। मला म्हणावं लागलं की थांब आता, आराम कर। स्वतःहूनच सेल्फ स्टडी करायला पाहिजे। जोपर्यंत मुलं स्वतःहून करणार नाही तोपर्यंत कोणीच काही करू शकत नाही, आणि माझे दोन्ही मुलं स्वतःहूनच करतात आणि बाकी टीचर्स लोकांचं कोऑपरेशन आहे कॉलेजच्या। अभिभावकों ने बच्चों की सफलता पर खुशी जाहिर करते हुए कहा कि यह उनके समर्पण और मेहनत का नतीजा है। खास बात यह रही कि एक दृष्टिहीन छात्र ने भी कठिन परिस्थितियों के बावजूद कड़ी मेहनत कर शानदार अंक हासिल किए, जो सभी के लिए प्रेरणा बना। नमस्कार, माझं नाव आदित्य प्रल्हाद मंगल आहे आणि मला 12वीत कला शाखेत 84.83% मिळालेले आहे आणि मी समाधानी आहोत। मला इतके टक्के मिळाले। माझं नियोजन, मी डेली कॉलेजला यायचो, सेल्फ स्टडी करायचो आणि माझ्या शिक्षकांची पण मला साथ लाभली। आमच्या शाळेच्या प्राचार्य दीपा पानेकर मॅडम, आमचे विभाग प्रमुख विकास सेडाम सर, आमचे मराठीचे शिक्षक सतीश सर, विनीत सर, मेश्राम सर, चव्हाण सर, रॉय मॅडम, वाघ मॅडम आणि इतर सगळे शिक्षकांची साथ आणि मार्गदर्शन लाभलं आणि वर्षभर मी सातत्याने अभ्यास करत राहिलो। सेल्फ स्टडी पण केली आणि रोज कॉलेजला पण येत होतो। अशा पद्धतीने मी 84.83%चा टप्पा गाठू शकलो। सकाळून कॉलेज असायचं, तर मी कॉलेज केल्यानंतर घरी जायचो, जेवण वगैरे करून आपलं सेल्फ स्टडीला बसायचो। आणि दिव्यांगांचं कसं, म्हणजे माझं ब्लाइंड विद्यार्थ्यांचं असतं की ऑडिओ आणि ब्रेल बुक्स या दोन माध्यमातून तुम्ही अभ्यास करू शकता, तर मी दोन्हीचा वापर करत होतो। जास्त करून ऑडिओ ऐकत होतो मी। 12वीचा जो सिलेबस असते त्याचा ऑडिओ त्या माध्यमातून मी अभ्यास करत होतो। स्पर्धा परीक्षेकडे वळायचं आहे आणि MPSC माझा ध्येय आहे आणि त्या दिशेने मी पुढची वाटचाल करणार आहे। कुल मिलकर डॉक्टर अंबेडकर कॉलेज का इस वर्ष का परिणाम बेहद शानदार रहा। छात्रों की मेहनत, शिक्षकों के मार्गदर्शन और अभिभावकों के सहयोग ने सफलता की नई मिसाल कायम की है। विशेष रूप से दृष्टिहीन छात्र की उपलब्धि ने सभी को प्रेरित किया है।